नमस्कार, आपण पाहत आहात ABB मराठी. सत्य हीच आमची ओळख. पालघर तालुक्यातील काटाळी येथे एका शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यात बांधून ठेवलेल्या शेळ्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास अनोळखी वन्य प्राण्याने हल्ला केल्याची घटना घडली. अज्ञात वन्य प्राण्याने केलेल्या हल्ल्यात गोठ्यातील 12 शेळ्यांचा मृत्यू झाला असून 5 शेळ्या जखमी झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. शेळ्यांवर हल्ला करणारा वन्य प्राणी हा बिबट्या किंवा अन्य प्राणी असल्याची शक्यता असून यामुळे काटाळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा तपास सुरू केला आहे. पालघर तालुक्यातील मासवण नागझरी रस्त्यावरील काटाळे गावातील शेतकरी किरण पाटील यांची सूर्या नदीकिनारी शेती व वीटभट्टीचा व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. बागायती शेतीमध्ये त्यांच्या शेळ्यांचा गोठा असून 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वन्य प्राण्याने गोठ्यातील शेळ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात 12 शेळ्यांचा मृत्यू झाला तर 5 शेळ्या जखमी झाल्याचे 13 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आले. गोठ्याच्या परिसरात बिबट्यासदृश्य वन्य प्राण्याच्या पावलांचे ठसे आढळून आले असून मृत शेळ्यांची मान आणि शरीरावरील चावा घेतल्याच्या खुणा देखील दिसून आल्या आहेत. सत्य हीच आमची ओळख. आपण पाहत आहात ABB न्यूज मराठी.